थांब थांब, असं नाही, पहिल्यापासून सुरू करूया. तर मित्रांनो, सकाळच्या धावत्या बदामी दर्शनानंतर, हो धावत्याच, कारण आपल्याकडे खूप वेळ नाहीये, शेड्यूल थोडं टाईट आहे यावेळेस. जर तुम्हाला प्रॉपर बदामी एक्सप्लोअर करायचं असेल तर 2 दिवस तरी हवेच तुमच्याकडे. बदामी फोर्टवरील वानरसेनेला बाय बाय म्हणून आणि डझनभर केळ्यांचा ब्रेकफास्ट करून आम्ही बदामीचा निरोप घेतला. मित्रांनो, तर वेलकम बॅक ऑन द बाईक. मी आहे साहिल आणि तुम्ही पाहताय साहिल ट्रॅव्हल आधी. आणि आपण सुरू करतोय आजचा आपला नवीन दिवस दुपारनंतरचा. की आम्ही आता पर्यटकाला निघालो आहे तिकडे, त्या दिशेने निघालो आहे आणि मी नवीन एपिसोड सुरू करतोय त्याचा. आणि तिथून आम्ही हायवले करणार आहोत आणि मग संध्याकाळी स्टेसाठी आम्ही जाणार आहोत हंपीला. तर ही आजची आयटिनरी आहे. असं सगळं आपलं बदामीचं बघून झालेलं आहे आणि आता वी आर हेडिंग टुवर्ड पटडकल, आयहोले आणि त्यानंतर तर फायनली हंपी आर कमिंग. हंपीमध्ये आता मिळाले होते आम्हाला रायडर्स पाहिजेकडून आलेले. तर म्हटले की खूप गर्दी आहे हंपीमध्ये, कारण मला वाटतं आहे ज्या क्राऊडला गोव्याला जायचं आहे ते हंपी करून गोव्याला चाललेत आणि ते गोव्यावर रिटर्न येतात ते हंपी करून रिटर्न जात आहेत मुंबई पुण्याला. तर त्यामुळे ही गर्दी झालेली आहे इतकाच. तर ठीक आहे, सोफार सोबत चांगली चालली राईड आमची. आणि आपण काल तिकडून आलो होतो आणि आता आपल्याला तिकडे जायचं आहे. या रस्त्याने आपण काल आलो होतो. बदामीहून पट्टडकल फक्त 20 किलोमीटर अंतर आहे. अवघ्या 20 मिनिटात आम्ही पोहोचलो पण, कारण रस्ता एकदम मोकळा होता. आता आपण पोचलोय पट्टडकलला आणि इथं पोस्टवर इथे 3 मंदिरं आहेत, मल्लिकार्जुन, गलकनाथ आणि संगमेश्वर मंदिर. आणि हे काहीचं असं इथे ही साईट आहे, असा इथे हा मंदिर समूह आहे. तर चला एक्सप्लोर करूया. गर्दी आहे खूप इथं आज. काय कशी वाटली मंदिरं? मंदिर एक नंबर आहे, अप्रतिम. आणि कोरीव काम ते एकदम नक्की आहे, कारागीर लाजवाब. किती बारीक नक्षी काम आहे आणि जी त्याच्यात हाय क्वालिटी सिमिलरिटी आहे. प्रत्येक याच्यात सिमिलरिटी आहे. बाकी दगडांची साईज वेज पाहिजे तर एवढे मोठे दगड कट करून सुंदर. आम्ही फक्त 20 किलोमीटर दूर आलोय आणि असं वाटतोय की आपण कुठल्या तरी दुसऱ्याच जगात आलोय, कारण बदामीमधील आणि इथल्या वास्तूंमधील शिल्पकाम, रचना, कोरीव काम अगदी वेगळं आहे. मलप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या पट्टदकल शहराला स्थानिक भाषेत पट्टदकल्लू असे म्हणतात आणि ही एक युनेस्को हेरिटेज साईट आहे. तर इथे तुम्हाला विरूपाक्ष मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर ही चालुक्यांनी द्रविड, नागर आणि इतर स्थापत्यशैलीत बांधलेले मंदिर समूह पाहायला मिळतात. येथील सर्वच मंदिरे वास्तुकला आणि शिल्पकला यांच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि या समूहातील विरूपाक्ष मंदिर सर्वात प्रेक्षणीय आहे. सो डन विथ दिस प्लेस. झालं एक्सप्लोअर करून आमचं. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आता आम्ही निघतोय ऐहोळेकडे. ऐहोळेला जेवायची वेळ. भाकरी, वांग्याची भाजी आणि कांडपे सर आणि मिरची भाजी. मिरची भाजी पाहिजे का तुम्हाला? भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आता खाऊन घेतो. बाय बाय पट्टडकल.
आणि निघालोय नकलवरून. खूप गर्दी होती इथं. एक हे सोहलीचं स्पॉट आहे असं म्हणता येईल, कारण आर्किओलॉजिकल साईट आहे ही. तर इथं खूप शाळेच्या सहली आल्या होत्या, त्यामुळे खूप गर्दी होती. चला तर मित्रांनो, हे ठिकाण पण आपलं धावपळीत एक्सप्लोर करून झालेलं आहे. कारण 135 किलोमीटर अंतर कापून रात्र व्हायच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे हम्पीमध्ये. माझं एक सजेशन आहे, बदामी करून जर हम्पीला तुम्ही येत असाल तर एक दिवस बदामी आणि दुसरा दिवस पट्टदकल आणि ऐहोलेला द्या, कारण इथेही खूप सुंदर सुंदर वास्तू आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. आम्हाला तर आज ऐहोलेला डच्चू द्यावा लागतोय बिकॉज ऑफ टाईट शेड्यूल. पण तुम्हाला एक वॉक थ्रू जरूर पाहायला मिळेल, कारण ऐहोले इज ऑन द वे टू हम्पी. या राईडमधून मला हा एक्सपिरियन्स आला आहे की हम्पी बदामी यासारख्या हिस्टॉरिकल साईट व्हिजिट करण्यासाठी डिसेंबर महिना योग्य नाही, कारण डिसेंबर महिना म्हणजे हॉलिडे सीझन आणि पुण्या मुंबईला राहणाऱ्या किंवा IT कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या लोकांना असतात सुट्ट्या. त्यामुळे इथं त्यांचा कल वाढतो. इथे किंवा गोवा कुठेही जा, तुम्हाला गर्दी मिळतेच. जॅन एंड किंवा फेब स्टार्ट करेक्ट टाईम आहे इथे येण्याचा. थोडीशी गरमी सुरू झालेली असते तेव्हा, पण म्हणतात कुछ पाने के लिए गर्मी सहन करना पडता है रे बाबा. दुपार स्किप करून मॉर्निंग आणि इव्हिनिंगला पडायचं बाहेर एक्सप्लोर करायला. अरे रस्त्यावर पोरांना बघा की त्याला बळच गेल्या होत्या, पूर्ण चाकाखाली धावत आली ती. पण हा रस्ता बरोबर आहे का? मला एक सरकार राईट घ्यायला सांगते ती बाई. तो हा राईट घ्यायला सांगते मला कुठेतरी. हा राईट, प्रत्येक राईट घ्यायला सांगते बाई. इकडे ऐहोले. एवढा त्रास ह्या गुगलने दिलाय मला. मेट्रो नाही घेत बाई ती. ओके, तर जस्ट मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल एक मुलगी गाडी खाली धावत आली. आम्ही ऑलरेडी स्लोच होतो, गाडी बघितली पण नाही त्या मुलीनं. सरळ सरळ धावत आली. रस्त्यावर कोण त्यांचे आई वडील नव्हते. असा डोकं फिरलंय ना. हे गावातनं जरा चालवत असेल तर तशी सगळी लोक गावातनं स्लोच चालवतात गाडी. आम्ही पण एवढ्या स्पीडला होतो, 34-40च्या. त्या गाडी अशी स्लो केली होती कारण एक स्पीड ब्रेकर होता. त्यानंतर पूर्ण ती गाडीच्या मध्ये मुलगी धावत आली. आई वडिलांनी रस्त्यावर सोडून दिलं. अरे हे एक प्रकारचा हायवे आहे तसं म्हणायला गेलं तर इथलं कनेक्टिव्हिटी. इथे एका गावात रस्ता झाला आहे छोटा, एक गाडी जाईल तेवढा इथं आहे. आणि इथं बघू शकत असतात या गावात पण इथं काही मंदिरं दिसत आहेत. हो, इथं पण आहेत काही मंदिरं. पुढे इथं पण आहेत ही मंदिरं. हे मला वाटतं ऐहोले आहे. आपण ऐहोलेत पोचलो आय गेट. हो, हां ऐहोले आहे हे. तर ही ऐहोलेची आहे. आपण इथं थांबत नाही आहे, पण अशी एक तुम्हाला धावती टूर दाखवतो आहे. तर असं काहीचा ऐहोले. हे ऐहोले आहे. इथं पण अशी अवशेष आहे, पूर्ण गावामध्येच आहे. हां, हे वरती फोर्ट आहे. ऐहोले वरती फोर्ट आहे तिकडं. हो, इथं पण एक साईड दिसतं आहे. त्या एक धावती टूर झाली ऐहोलेची आपली. असं काहीचं ऐहोले आहे. पट्टदकल पेक्षा छोटा आहे, पण अशा इथं लोकेशन आहे. तर बघू शकता इथं समोर पण
आपल्याला इथे दिसतंय. तर झालं आहे वाले बघून आपलं सॉर्टेड. याचा मला फोटो काढायचा होता याचा. हे आहे इथलं मेन आहे अट्रॅक्शन. इथं सगळा फोटो असतो बघा, इथं सगळ्यांच्या इथे लावलेला आहे. तर हे पण आहे एक वास्तू इथं. काय माहीत नाही, पण तिथं आतमध्ये गेल्यावरच कळलं असतं. चला जाऊया. तर झालं आपलं आयओले पण बघून. असं होतं आयओले. चला, कारण इथं थांबू शकत नाही, तर इथे ट्रॅफिक नसतं. हा मेन रोडच आहे. हम्पी 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 तिकडेच असेल. हाँ हम्पी हम्पी तुम्हें जाना है यहाँ से. तर हे होतं आहे ओले. तसं आमच्याबरोबर फोटो पण काढले लोकांनी. माझ्याबरोबर आज दुसऱ्यांदा फोटो काढले. भाऊ कसं चालवत आहे, काय आहे, कशी आहे पार्किंग, कसं होतं पुढे काय असलं ते. इथं पण एक टेम्पल आहे आणि इथं खूप ट्रॅफिक आहे. आपल्याला ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाही आहे. हवा वाढली ना, असं नाही, कालपासून मला वाटतंय ती वाढलेली आहे. पहली बार मैं राइडर को रुपए से देखा हूँ। हाँ क्या इतनी बार मिला हूँ राइडर को, लेकिन कोई नहीं रुका। कोई नहीं रुका क्या? बहुत खुशी हो गई हूँ। अरे मुझे भी खुशी हुई आपसे मिलके. आज भी लगा मुझे को राइडर आज तक नहीं मिल सका हूँ। पहली बार घूमने का शौक है तुम्हें? मुझे लगा राइडर बनने का शौक है। बनेगा बनेगा. पढ़ाई कर अच्छा. अच्छी वाली बाइक ले, बड़ी वाली, फिर घूम. ये गाड़ी पता है कौन सा है? ये रॉयल एनफील्ड का हिमालयन. हाँ हिमालय, जो इसमें पहाड़ों में बहुत ज़्यादा है। हाँ पहाड़ों में जाता है. वो भी वही है। वो भी वही है। वो इसका होंडा का है. उनके पास कैमरा नहीं है। नहीं वो नहीं करते, वो सिर्फ घूमते हैं. वीडियो बनाने का डिपार्टमेंट मेरा है. पूरा सेफ्टी होता है क्या ये? हाँ पूरा होता है. ये रहा आपको। चलो मुझे भी मिलते हैं बाइक पे कभी, तुम जब चलाओगे तब. हाँ लेट्स गो. हवा चेक करायची. मला बाईक थोडं वबल होत होती असं वाटत होतं. चलो दोस्त मिलते हैं. और एक बार बोलो, आपका ब्लॉग नाम साहिल है? साहिल ट्रैवलॉजी. सागुलाजी। साहिल ट्रैवलॉजी. ट्रैवलॉजी हाँ सब्सक्राइब करूँगा आपको। करना करना. चल चलिए। हाँ टायर वबल व्हायला लागला माझा हवा चेक केल्यानंतर. असं वाटलं उगीच करतोय. हा ना. तर आता आम्ही आहोत मित्रांनो पेट्रोल पंपावर. आणि मागे हवा चेक केली होती, पण त्याने प्रॉपर हवा भरली नाही, त्यामुळे हवा लीक झाली. माझ्या टायरचं प्रेशर मागच्या कमी झालं. आणि आता इथं हा याचं वॉल मोठा आहे, त्यामुळे बसत नाही याच्यात. नाही बसत आहे हवा इथं आपली. कशी बशी 18 मॅनेज केले बसवून ठेवायची. तर पुढं जाऊन दुसरा पेट्रोल पंप बघूया. इथं बघता येते का त्याला. स्पोकने लय वांदे केलेले आहेत आपले आयुष्याचे. जास्त दबलेला वाटत नाही ना टायर. टायर दबलेला वाटत नाही ना. आता हळूहळू हळूहळू कुठल्या तरी पंक्चरवाल्याकडे किंवा हवा भरणाऱ्याकडे फायनली प्रॉब्लेम सॉल्व. कशी बशी दाबून वगैरे इथं आपण हवा भरली आणि इकडं तिकडं करून त्याचा जो वॉल असतो तसा बसून भरली. आता चेक नाही होत आहे हवा किती झाली ती, पण हे रॉयल एनफील्डचा प्रॉब्लेम आहे. रॉयल एनफील्डने ते आपल्याला वॉल दिलेला आहे स्पोक बरोबर, आणि त्यामध्ये इथं हायवेवर कुठल्याच आपल्या गॅरेजवाल्याचा तो जो हवा भरायचा वॉल होता तो कनेक्ट होत नव्हता. तर आता आम्ही परत सुरू करत आहे आपली राईड.
आम्हाला रात्रीची बाईक चालवायला अजिबात आवडत नाही आणि तीही हायवे राईड म्हणजे मुळीच नाही. अजून 1 तास दाखवतंय हम्पी इथून. बाईक इश्यूमुळे ऑलमोस्ट 1 तास वेस्ट गेलाय आमचा. तर इथं चहा पिलं, थोडा वेळ बसलो. थोडा वेळ म्हणजे खूपच वेळ झाला आम्हाला इथे बसून, अर्धा पाऊण तास. आणि आता पूर्ण काळोख झालं. हा हायवे आहे, हायवेवरून सरळ लेट्स गो बॅक टू हायवे. हॉस्पिटलला पोहोचलोय. आमचा स्टे थोडा हम्पीच्या 4 किलोमीटर अलीकडेच आहे, कारण यावेळेस आम्हाला हम्पीमध्ये सर्व रूम सोल्ड दाखवत होत्या. आम्ही खूप ट्राय केले रूम मिळवण्यासाठी, पण आम्हाला हम्पीमध्ये रूम मिळालीच नाही. आणि फायनली गुगल बाबाच्या आशीर्वादाने आम्ही पोहोचलोय कसं बसं आमच्या स्टेला. तर मित्रांनो, हा कालचा व्लॉग आहे तो मी आता एंड करतोय. हा दुसरा दिवस आहे आपला. काल आपण हम्पीत पोचलो रात्री, खूप एक्झॉस्टेड होतो. जेवण केलं आपण रात्रीचं आणि येऊन झोपलो. ब्लॉग एंड करायला विसरलो मी, सो आता मी एंड करतोय. तर आय होप तुम्हाला दिवस आवडला असेल कालचा. आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. चला भेटूया आपण एपिसोड 4 मध्ये लगेच.